आज 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील हाय व्होल्टेज सामना हा खेळवला जाणार आहे। या दिवशी भारत आणि पाकिस्तान आमने सामने असतील। हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल। पाकिस्तानसाठी हा सामना एखाद्या नॉकआउट सामन्यापेक्षा कमी नाहीये। या हाय व्होल्टेज सामन्याचा टॉस दुपारी 2 वाजता होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण डोईफोडे सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, हा भारत विरुद्ध पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना ज्याकडे खरं तर संपूर्ण भारतीयांचं लक्ष लागलंय। गौरी, जर आपण पाहिलं तर चॅम्पियन ट्रॉफीचा आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा हा महामुकाबला सामना रंगणार आहे। दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धामध्ये हा हाय व्होल्टेज सामन्याची सर्वात उत्सुकता ही लागलेली आहे। हा सामना दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे। या हाय व्होल्टेज सामन्याचा टॉस हा दुपारी 2 वाजता होईल आणि या सामन्याला भारतीय वेळेनुसार 2:30 वाजता सुरुवात होईल। चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दोन्ही संघाचा हा दुसरा सामना असेल। एकीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येथे पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी सज्ज असेल, तर दुसरीकडे पाकिस्तान समोर मात्र स्पर्धेतील अस्तित्व कायम राखण्यासाठी आज सर्वस्व त्यांना पणाला लावावे लागणार आहे। पाकिस्तानला यापूर्वी न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता। त्यामुळे पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजय हा गरजेचा आहे। तर भारतीय संघाने जर आज विजय मिळवला तर ते उपांत्य फेरीतील जागा जवळपास निश्चित करतील। त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गौरी, हो, नक्कीच किरण, खरं तर हाय व्होल्टेज असा हा सामना होईल। खरं तर दोन्ही टीमच्या समोर नेमकी काय आव्हानं असू शकतात? गौरी, आपण जर तिथलं पिचचं ग्राउंड रिपोर्ट जर पाहिला, तिथलं ते खेळपट्टी आहे ती ही स्पिनरला ही मदत करते। आपण जर पहिला सामना भारताचा आणि बांगलादेशचा जर पाहिला तर तिथे फिरकी गोलंदाजांना ही जास्त मदत मिळाली होती। त्यामुळं भारत हा जास्त म्हणजे फिरकी गोलंदाजांना जास्त प्राधान्य देईल। भारताने ऑलरेडी 5 फिरकी गोलंदाजाचा हा टीममध्ये ऑलरेडी समावेश केला होता। त्यामुळे या सामन्यामध्ये खेळपट्टीची परिस्थिती लक्षात घेऊनच टीम इंडिया आणि पाकिस्तान हे मैदानात उतरेल। हो किरण, बघायला गेलं तर खरं तर भारत पाकिस्तान सामना म्हटलं की खूप भारतीय खरं तर जमतात सामना बघण्यासाठी आणि विशेषतः हा सामना दुबईमध्ये होतोय। काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतायत क्रिकेट विश्वातील सध्या? गौरी, आपण जर पाहिलं तर भारत पाकिस्तान हा सामना यांची मॅच फक्त ICC ट्रॉफीमध्ये किंवा आशिया कपमध्येच होते। त्यामुळे पूर्ण भारतीयांना या आजच्या सामन्याची उत्सुकता लागलेली आहे आणि जर भारताचा विचार केला तर सगळे भारताला सपोर्ट करत आहे। त्यामुळे आजची मॅच पाहण्यासाठी पूर्ण भारतीय दुबई येथे गर्दी करतील आणि टीम इंडियाचाच विजय होईल असे सगळ्या क्रिकेट प्रेमीचं सांगणं आहे। नक्कीच किरण, खरं तर या सामन्याकडे अवघ्या भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे आणि या सामन्याचे सर्व अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर बघतच राहणार आहोत। किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वो होने वाला है। अरे यार, बड़ी मेमोरी है आपकी। रोहित वर्सेस नसीम भाई, बड़े एक्सपीरियंसेस हैं। इसी स्टेडियम में मुझे याद आ रहा था हम 10 विकेटों से जीते थे। फिर मुझे याद आ रहा था मेलबर्न में कोहली ने किस तरह हमारे हाथ से ही मैच कोहली लेके चला गया। तो ये तो हमें एक बड़े एक्सपीरियंसेस, वी हैव बीन ब्लेस्ड विद एक्साइटिंग एक्सपीरियंसेस बाय द पाकिस्तान एंड इंडियन टीम। एंड आई थिंक ये पाकिस्तानी और इंडियंस के लिए भी एक हम लोग लकी हैं कि हमें इस तरह की एक एक्साइटिंग अपॉर्चुनिटी हर साल मिलती है। वरना लोगों की ज़िंदगी में तो एक्साइटमेंट ही नहीं है और दुनिया की सबसे बुरी चीज़ है बोर्डम। तो पाकिस्तानी इंडियन बोर नहीं हो सकता जब भी पाकिस्तान इंडिया का मैच आता है। तो ये आई थिंक कलेक्टिवली हम लोगों के पास एक बड़ी अच्छी अपॉर्चुनिटी है, तो हमें इसको चेरिश करना चाहिए। थैंक यू। ठीक है। आजचा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे। दुपारी 2 वाजता या सामन्याला सुरुवात होईल। अवघ्या संपूर्ण खरं तर भारतीयांमध्ये या मॅचची उत्सुकता आहे। दुबईमध्ये हा सामना खेळवला जाईल आणि या सामन्यात नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर 2 वाजता या मॅचचा टॉस होईल आणि 2:30 वाजता हा सामना एकंदरीत सुरू होईल। दुबईमध्ये खरं तर याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे। अनेक जे क्रिकेट प्रेमी आहेत, अनेक भारतीय आहेत, तो हा सामना बघण्यासाठी दुबईमध्ये सध्या दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। हाय व्होल्टेज असा हा सामना आज आपल्याला दुबईमध्ये बघायला मिळेल।